सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। सत्यमेव जयते फार्मर कपचं उद्घाटन, ऑनलाईन उद्घाटन 3 दिवसापूर्वी सासवडमध्ये पार पडलेलं आहे। जवळपास 58 गट पुरंदर तालुक्यातनं या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि कुठेतरी महिलांनी शेती हा जो महिलांचा जो महत्त्वाचा भाग आहे तो शेती त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून कुठेतरी एक शेतीमध्ये गट शेती हा बोपगावचा गट आपल्या बरोबर आहे। फार्मर कपसाठी काय त्यांनी बियाणं निवडलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे, आपल्या बरोबर कृषी अधिकारी कदम साहेब बी आहेत। त्याचबरोबर बोपगाव मधील हा जो तुमचा गट आहे त्याच्या गटाचं नाव काय आहे? राजलक्ष्मी महिला बचत गट आणि राजनंदिनी। अच्छा, 2 ग्रुप तर्फे गटातर्फे हा स्पर्धेमध्ये जय्यत तयारी सुरू उतरलं। काय सांगा, तुमचं नाव काय? ज्योती सुनील फडतरे। काय आहे, तुम्ही कोणतं बियाणं निवडलंय आणि या फार्मर कप साठी तुमचं नियोजन काय असणार आहे? खूप चांगलं नियोजन आहे। आम्ही वाटाणा मंचन पेपरवर करणार आहे, भुईमुगाचे बी घेतलेले निवडलेले आहे आणि या गटातून आम्ही दशपर्णी अर्क, जीवामृत वगैरे सगळे उपक्रमाकडे उगवण क्षमता सगळे व्यवस्थित करत आहोत। तुमचं नाव काय? ज्योती सुनील फडतरे। अच्छा, काय तुम्ही प्रॅक्टिकली उगवण क्षमता केली ते बी आहे आणि त्याचा रिझल्ट किती टक्के आलाय तुम्हाला? वाटाण्याचे आणि भुईमुगाचे किती क्षमता आली तुमची? 90% 90% म्हणजे 10 बी खराब झाले, 90% उत्पादन चांगलं आले, त्याला जो टोप फुटले वगैरे। अच्छा, आपल्या बरोबर राजनंदिनी आणि दुसरा जो गट आहे तो राजलक्ष्मी ग्रुपच्या गटाच्या महिला आहेत बोपगावच्या। काय सांगाल तुम्ही, तुमची जे तुम्ही गटामध्ये फार्मर कप साठी सहभागी झालाय, काय त्यासाठी काय नियोजन केले? वाटाणा भुईमुगाचं। अच्छा, पुढे बी घेतलेलं आहे तुम्ही? सगळ्यांनी एकत्रच खरेदी केलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला जे तुमचे कृषी अधिकारी साहेब आहेत त्यांचं काय मार्गदर्शन आहे? भरपूर मार्गदर्शन आहे आम्हाला। काय सांगतात शेतीच्या संदर्भात त्यांचं मूळ मार्गदर्शन आहे? काय तुम्हाला काय वाटतं? आज असंच वाटतंय, बरं वाटतंय। अच्छा, होणार तुमचा नंबर येईल? हा, येणार ना। ते उतरलेले आहे भुईमुगाच्या गटात सगळं क्षेत्र माझ्याकडे 6.5 एकर आहे। फुले बिले सगळे लावलेले आहेत। आता किती आहे? गटात आम्हाला 15 एकर करायचंय आहे ना सर? 15 एकर। फार्मर कप च्या अनुषंगाने पुरंदरचे कृषी अधिकारी संदीप कदम आपल्या बरोबर आहेत। वेगवेगळ्या गटांना मार्गदर्शन करत असताना कुठेतरी अत्याधुनिक पद्धतीने शेती, कमी खर्चामध्ये शेती, कमी पावसावली शेती आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढावं, म्हणजे थोडक्यात जी कन्सेप्ट आहे टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजे 0 खर्च आणि उत्पादन जास्त, या कन्सेप्ट प्रमाणे तुम्ही ज्या गटांना मार्गदर्शन करता, काय सांगा तुमच्यात किती गट उतरलेत आणि काय काय गटांनी कुठले कुठले बियाणं घेतलेली आहे? आतापर्यंत आपल्या तालुक्यात 120 गटाची नोंदणी झाली होती सुरुवातीला, परंतु जे पूर्ण झालेले गट आहेत ते 58 गट पूर्ण झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने भाताचे गट आहेत, वाटाण्याचे आहेत, भुईमुगाचे आहेत, बाजरीचे आहेत आणि सोयाबीनचे आहेत। आज आता आपण या ठिकाणी आलोय ते बोपगावचे गट आहेत, राजलक्ष्मी बचत गट आणि राजनंदिनी बचत गट। यांचा एक वाटाणा आहे आणि दुसरा भुईमुग आहे। या गटाची पूर्ण तयारी झालेली आहे, म्हणजे मशागत जे अगोदरची असते पेरणीपूर्वीची ती सगळी झालेली आहे। त्यांनी बेड काढलेले आहेत, पावसाची वाट बघत होते, त्यांच्या भागात आता पाऊस पण चांगला झालेला आहे। त्यांनी अगोदर बीज प्रक्रिया केलेली आहे, बीज उगवण क्षमता चाचणी तपासलेली आहे, जीवामृत त्यांनी तयार केलेला आहे, दशपर्णी अर्क तयार केलेला आहे, ब्रह्मास्त्र तयार केलेला आहे। त्यांची आता पूर्ण तयारी झालेली आहे। आता ह्यांच्या काही शेतकऱ्यांच्याकडे आता पेरणी पण वाटाण्याची सुरू झालेली आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे या गटाची। काय सांगा? महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीनं आणि पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या मदतीनं मार्गदर्शनाखाली आम्ही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये
आम्ही म्हणजे आमच्या महिला उतरल्या, मी हिवऱ्यापासून आस्करवाडीपर्यंत जे महिला गट आहेत त्यांना एक समन्वयक मार्गदर्शक म्हणून कदम साहेबांच्या बरोबरीनं काम करतं. कदम साहेब असतील, हिंगणे साहेब असतील किंवा टकले साहेब असतील आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी चव्हाण साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब कमी झालाय आणि जे आता रासायनिक अन्नधान्य जास्त मोठ्या प्रमाणात पिकलं जातं तर ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही आता सेंद्रिय शेतीकडे वळतो. आत्ताच उन्हाळ्यामध्ये आम्ही माती परीक्षण केलं, म्हणजे कृषी विभागाने फार मोठी मदत केली आम्हाला. माती परीक्षणानुसार जमिनीत असणारे जे अन्नद्रव्य मूलद्रव्य जे घटक जे कमी आहेत त्याची एकत्रित उचल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळालं आणि विकास ॲग्रो एजन्सीचे सम्राट शेड यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. बियाणं असेल, माती परीक्षणानुसार खतं औषधं देणं असेल, याबद्दल मी एवढं सांगू शकतो की आम्ही इथून पुढे विषमुक्त शेतीकडे वळू आणि जो शेतकरी वर्ग असेल किंवा शहरामधला वर्ग असेल यांना विषमुक्त अन्नधान्य पुरवण्याचा आमच्याकडनं पुरेपूर प्रयत्न असेल. सत्यमेव जयते फार्मर कपच्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यात 58 गटांनी मोठी आघाडी घेतलेली आहे आणि ऑनलाईन उद्घाटन झाल्यानंतर ज्या प्रक्रियेचा पुढचा भाग जो आहे, जो उगवण क्षमता असेल, नंतर त्याचं बेड किंवा मशागत असेल, याकडे या महिला शेतकरी वळलेले आहेत. कुठेतरी पुरंदरच्या दृष्टिकोनातनं एक भौगोलिक परिस्थिती कमी पावसाची आहे, परंतु तरीही या महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून जी शेती करण्याचं त्यांचा चांगलं नियोजन किंवा चांगलं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढावं यासाठी पुरंदर कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद या तिन्ही संस्थांनी पुढाकार घेतलेला असून सर्वच अधिकारी या प्रक्रियेमध्ये सर्व गटांना सहकार्य करत असून नक्कीच यातनं पुरंदर तालुका सुफलाम सुजलाम होण्यामध्ये मदत होणार आहे. आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.